दुसरी आणखीन महत्त्वाची बातमी जी ही आंदोलनाची आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी आणि परीक्षांमध्ये सुरू असलेल्या घोळाच्या विरोधात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचं जंतर मंतरला उपोषण सुरू आहे। आपल्याला माहिती आहे आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे। वांगचुक 28 जून रोजी या आंदोलनात सामील झाले आणि तेव्हापासून ते अनिश्चित काळासाठी उपोषणावरती आहेत। अजूनही सरकारकडून कुठलाही प्रतिसाद आलेला नाहीये। सरकारचा एकही मंत्री, नेता आणि स्वतः पंतप्रधानांकडून या आंदोलनाची कुठली दखलही घेतली गेलेली नाहीये। 20 तारखेला हे आंदोलन संसदेवरती धडकणार आहे, त्यामुळे तोपर्यंत सरकार काय पावलं उचलतंय याच्याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे। आता याच अनुषंगाने आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याशी आपण थेट संवाद साधूया आणि त्यांना विचारूया की आंदोलनामध्ये आजच्या दिवसाभरामध्ये झालेल्या भेटीगाठी प्रामुख्याने राजकीय नेत्यांची जी आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथे हळूहळू गर्दी दिसायला लागलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी सोनम वांगचुक यांची आज भेट घेतली। या पार्श्वभूमीवरती हे आंदोलन आणखीन किती उफाळणार आहे, तापणार आहे, काय वाटतंय सोमेश? हम एंटी रिफॉर्म्स एक्सपेक्ट नहीं कर सकते। तब तक हम सीबीएसई पोर्टल ठीक करने की उम्मीद नहीं कर सकते। तब तक हम पेपर लीक नहीं। सोमेश, तुम्हाला माझा आवाज येतोय का? लेकिन एक बार इस व्यक्ति को हटने दो। पूर्वी आता आपण जंतर मंतरवर आहोत आणि इथे आपण पाहू शकतो की सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा 20वा दिवस आहे आणि इथे हे त्यांच्या रांका म्हणून त्यांचे जे प्रवक्ते आहेत ते सध्या भाषण करतायत आणि काही लोक जमलेले आहेत। जर आपण पाहिलं तर रोज संध्याकाळी इथे दिल्ली युनिव्हर्सिटीतील, JNUतील, त्याशिवाय दिल्ली परिसरातील जे या सगळ्या आंदोलनाचे समर्थक आहेत ते रोज संध्याकाळी इथे एकत्र येतात। आज इथे इंटरॅक्शनचा कार्यक्रम सुरू आहे। आज दिवसभरामध्ये जर आपण विचार केला तर काँग्रेसच्या वतीने राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचा एक चेहरा असलेले पवन खेडा आज सकाळी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते। त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील या आंदोलनाला प्रातिनिधिक स्वरूपात पाठिंबा दिला। दुष्यंत चौटाला हरियाणातून या आंदोलनासाठी आले होते। उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे, संदीप देशपांडे हे सगळेजण दिल्लीमध्ये येऊन या आंदोलनासाठी समर्थन देणार आहेत। जर आपण पाहिलं तर हे आंदोलन हळूहळू जवळपास देशातील सर्वच विरोधी पक्षांना या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागतंय। किंबहुना या आंदोलनाचा रेटा आहे त्या रेट्यापुढे त्यांना देखील कुठेतरी प्रातिनिधिक स्वरूपात आपलं समर्थन नोंदवावं लागतंय। तर दुसऱ्या बाजूला या आंदोलनाचं सध्या हे यश म्हणावं लागेल की सुरुवातीच्या काळात हे आंदोलन भरकटतंय का किंवा कोणत्या तरी एका वेगळ्या अजेंड्यावर जातंय का असा प्रश्न निर्माण झाला होता। परंतु आता मात्र हे आंदोलन एका मेनस्ट्रीम मुद्द्यावरती आहे आणि विशेषतः शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, नीट पेपर फुटी, शिक्षण व्यवस्थेतील बदल, सोनम वांगचुक यांचं उपोषण याच मुद्द्यावरती हे आंदोलन सध्या आहे। इतर जे मुद्दे जे सुरुवातीच्या काळात आपल्याला दिसले होते ते मात्र या सगळ्यातून बाजूला झालेत आणि एका स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हनी आंदोलन चालू आहे। त्यामुळे कदाचित या आंदोलनाला आता एक प्रकारची सर्वसमावेशकता दिसते। नक्कीच सोमेश, या आंदोलनाला सर्वसमावेशकता दिसती आहे। राजकीय सुद्धा पाठबळ आहे, पाठिंबा जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि सर्वसामान्यांचा सुद्धा पाठिंबा प्रचंड वाढतोय, खास करून तरुणाईचा आहे। पण त्यामुळे असा प्रश्न पडतो की 20 तारखेला खूप मोठ्या पद्धतीचं स्वरूप हे आंदोलन खरोखरच घेईल का त्याच्या आधी कुठला तरी तोडगा काढण्याचा किंवा कुठल्या तरी पद्धतीने हे सगळं काही थांबवण्याचा प्रयत्न सरकारकडनं होईल? अजून तरी सरकारकडून असा प्रयत्न झालेला नाही असं या आंदोलन करणाऱ्यांचं म्हणणं आहे। पण जर आपण इथे पाहिलं बारकाईने तर सरकारने मात्र या आंदोलनाकर्त्यांना जे जे करायचं आहे ते सगळं करण्याची मुभा आणि परवानगी दिली आहे। जर आपण आता इथे एंट्रन्स जर पाहिला तर मगाशी अगदी जेव्हा सुप्रिया सुळे आल्या होत्या तेव्हा सुद्धा इथे चेंगराचेंगरी होईल अशी परिस्थिती होती। परंतु आता मात्र तिथे आपण पाहिलं तर रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान उभे आहेत आणि तेच सगळेजण प्रयत्नपूर्वक तिथे गर्दी होणार नाही, कोणत्याही प्रकारची चेंगराचेंगरी होणार नाही नक्कीच। म्हणजे सोमेश, आता पूर्णपणे प्रशासनाकडनं प्रयत्न केले जात आहेत की कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये, दुर्घटना त्या ठिकाणी घडू नये। पण त्याचबरोबर या आंदोलनाच्या बाबतीमध्ये तोडगा निघणं सुद्धा गरजेचं आहे आणि शक्यतो तो 20 तारखेच्या आत निघाला तर सर्वच दृष्टीने चांगलं होईल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान कॉक्रोच जनता